नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली बाजारपेठेत आहे आणि ती बाई आहे ती एका आजींना ढकलून जाते, पण ती त्यांना काही सॉरी म्हणत नाही, माफी मागत नाही. तेव्हा सावली त्यांना म्हणते की अहो, माणुसकी तरी जपली पाहिजे. तर ती म्हणते मला नाही मराठी येत आणि मला काही इंटरेस्टही नाही आहे तुमचं मराठी बोलण्यामध्ये आणि तो शिकण्यामध्ये माझ्याकडे वेळही नाही आहे. तेव्हा सावली म्हणत असते की तुम्ही बास झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आमच्या मराठी भाषेबद्दल बोललात तर यापुढे ऐकून घेतलं जाणार नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे असं सावली तिला ठणकावून सांगत असते. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये राहत आहोत आणि मराठीचा अभिमान हा बाळगलाच पाहिजे असं म्हणत सावलीने तिची चांगलीच मस्ती जिरवलेली असते. आणि तेव्हा मात्र तिथं असलेली बाकीची लोक सावलीचं कौतुक करू लागतात. सगळ्या बायका सावलीला म्हणत असतात की खरंच आज जे काही केलेलं आहेस ना ते खूपच भारी झालेलं आहे असं म्हणत सावलीचा कौतुक सोहळा जणू काही तिथं चालू असतो. त्यानंतर इकडे ती जी बाई आहे ती पुढे येते, सावलीचं लक्ष जातं, सावलीचं कौतुक तिथं बाकीचे करत असतात, पण सावलीचं लक्ष पुढच्या बाजूला जातं. नक्की काय झालेलं आहे हे सावली पाहत असते. पाहते तर काय, राजकुमार दादाची गाडी दिसते आणि राजकुमार दादाच तिला गाडीत दिसतात. तेव्हा मात्र सावलीला धक्का बसलेला असतो. सावली म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे राजकुमार दादा आणि त्या बाईबरोबर, ही गोष्ट सावलीला पटतच नसते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, मला वाटतंय तसं व्हायला नको आहे. आणि असं म्हणतच सावली जी आहे ती रिक्षा करते आणि तिथून निघू लागते. त्यानंतर इकडे सोहम गुलाबाचं फूल घेऊन आलेला असतो तो ताराकडे. ताराला म्हणत असतो की हे घे, आणि असं म्हणत त्याने ताराला गुलाबाचं फूल दिलेलं असतं आणि ताराला तो खरं तर प्रेमाने देत असतो. तेव्हा तारा म्हणत असते सोहम काय झालं रे. तेव्हा सोहम म्हणत असतो काही नाही गं, अगं तारा तुझ्यासाठी आणलं, वाटलं मला. तेव्हा सोहमला तारा म्हणते तू माझ्यावर एवढं प्रेम करतो. तेव्हा ताराला सोहम सांगू लागतो की हो. त्यानंतर तारा म्हणते खरंच. सोहम म्हणतो की तू जे मागशील ते देईल. तेव्हा मात्र तारा म्हणते ते गुबुडुबू जो भावला आहे ना तो मला दे. तेव्हा सोहम म्हणतो अगं भावला काय, एक काय 100 भावले तुला देईल असं सोहम म्हणालेला असतो. पण सोहमला कुठं माहिती असतं की तो जो गुबुडुबू काय भावला जो आहे तो म्हणजे कसला असतो ते. सोहम तर आता बोलून गेलेला आहे, म्हणजे नक्की काय झालेलं आहे ते आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं घडलेलं आहे हे सोहमने तर बोलून दाखवलेलं असतं. परंतु त्याला माहीत नसतं की पुढे काय होणार आहे. आता तो भावला द्यायचा आहे. इकडे मात्र सावली जी आहे ती राजकुमारचा पाठलाग करत असते. पाठलाग करत राजकुमारच्या मागे आलेली असते. इकडे बबलू आणि सोहम दोघंही जण आता नेटवरती तो भावला शोधतात आणि त्या भावल्याची किंमत 5 लाख रुपये. आता मात्र सोहमच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. त्याला कळायचं बंद होतं हे सगळं काय आहे, म्हणजे अशा पद्धतीनं का घडतंय हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र हे दोघंही तिथं पाहत असतात. अमृताही तिथं आलेली असते. अमृता म्हणत असते काय झालं रे सोहम. तेव्हा सोहम सांगतो की अमृतावेनी कसं माहिती आहे का, ताराने मला हा भावला मागितला आहे आणि तो भावला मी तिला द्यायचं म्हटलं आणि त्या भावल्याची किंमत 5 लाख रुपये. तेव्हा अमृता म्हणते की हे काय आता नवीनच, म्हणजे असलं काय मागितलंय असं. तेव्हा हे दोघंही म्हणू लागतात की आता करायचं काय, हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो. तेव्हा अमृता म्हणते की तू समजूत घाल ना तिची. तेव्हा सोहम म्हणतो की मी तिला शब्द दिलाय ना, मी तुला तो भावला देईलच म्हणून. असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. सावली आता राजकुमारचा पाठलाग करत करत आलेली असते आणि तेव्हा मात्र समोर आल्यावरती पाहते तर तिला खरंच तिथं धक्का बसतो. आणि तो धक्का म्हणजे खरंच भयानक असा असतो. राजकुमार त्या बाईला जवळ घेतो, तिला मिठी मारतो आणि तिला गिफ्ट देतो. दोघंही गाडीत बसून आलेले असतात. म्हणजे राजकुमारचं अमृतासोबत जे वागणं असतं त्या वागण्याला जो अर्थ असतो तो सावलीला कळलेला असतो. हा राजकुमार आपल्या अमृतावेणीशी असं का वागतोय ह्या गोष्टी मात्र कळलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सावलीला धक्का बसतो. सावली म्हणते की खरंच म्हणजे अमृतावेणी एवढ्या चांगल्या आहेत आणि त्यांची अशी फसवणूक केली जाते, ही गोष्ट मी कधीच मान्य करणार नाही. मला हे पटतच नाहीये की राजकुमार दादा असं कसं वागू शकतात, या अशा पद्धतीनं कसं काय ते वागत आहेत आणि का त्रास देत आहेत अमृतावेणींना. असा त्या एवढ्या चांगल्या आहेत त्यांच्याशी असं कसं काय वागत आहे. इकडे अमृता किचनमध्ये असते आणि आता सावली आलेली असते. तेव्हा अमृता म्हणते अगं सावली आज तुला जरा जास्तच उशीर झाला ना गं यायला, म्हणजे रोज तू लवकर येत असतीस ना, अगं सगळीच कामं मागं राहिलेली आहेत. तेव्हा सावली म्हणत असते की अमृतावेणी तुमचं आणि राजकुमार दादांचं सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा अमृता म्हणते की हो काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा मात्र सावली असं का म्हणते म्हणून अमृता तिला विचारू लागते. तेव्हा अमृता म्हणत असते की
अगं काहीच नाही प्रॉब्लेम, म्हणजे जरा असतं तुला माहिती आहे ना. तेव्हा सावली म्हणते की ठीक आहे. सावली अमृताला सांगायचा प्रयत्न करू लागलेली असते की नक्की कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत काय, परंतु ती थांबते आणि म्हणते की नाही, सारंग सरांचा फोन आला, आलेच आम्ही. आणि मग ती सारंगशी बोलायला जाते. सारंगशी बोलायला ती आलेली असते आणि तेव्हा मात्र इकडे सारंग म्हणत असतो, काय झालं का सावली, काय तू ते मला कळतच नाही, कुठून शिकून येतेस ग एवढं, म्हणजे काय तू तो धमाका केलेला आहेस ना, तो खरंच पाहण्यासारखा आहे. हे सगळं जे काय आहे ना ते खूप भयानक असं होतं, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाहीये. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सावलीचं सारंग कौतुक करत असतो. सारंग म्हणत असतो की खरंच म्हणजे ना माझा या कोणत्याच गोष्टीवरती विश्वास बसत नाहीये. त्यानंतर मात्र सावली बोलत असते. सारंग तिला म्हणत असतो की सावली म्हणजे कुठून शिकून येतेस ग तू. तेव्हा सावली म्हणते मला नाही माहिती, म्हणजे परिस्थिती परिस्थिती शिकवते असं ती सांगू लागते. सारंग म्हणतो की सावली एक किस दे ना. आणि सारंग रोमॅन्टिक झालेला असतो, एक वेगळ्या मूडमध्ये असतो. तेव्हा म्हणत असते सावली, सारंग सर काय हे. तेव्हा सारंग म्हणत असतो की आता फोनवर पण मी तुला म्हणतोय ना, म्हणजे एवढं काय त्यात सांग बरं मला. आणि मला माहिती आहे ते कुलदेवीचं दर्शन वगैरे, पण तू फोनवर पण नाही म्हणतेस, ही गोष्ट काही मला पटत नाही. असं सारंगचं वागणं चाललेलं असतं. तेव्हा सावलीच्या तो मागेच लागलेला असतो आणि सावली मग सारंगला फोनवरती किस देते. तेव्हा सारंग मात्र एवढा खुश होतो आणि तो अक्षरशः लाजत असतो, म्हणजे सावलीने देईल अशी अपेक्षा त्याला नव्हती, पण तिने त्याची इच्छा पूर्ण केली ह्या गोष्टीचा त्याला खूप आनंद झालेला असतो. इकडे बबलू आणि सोहम विचार करत असतात आणि सोहम आणि बबलू दोघंही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून. तेव्हा सोहम बबलूला म्हणत असतो की काय मग आता पुढे काय काय ठरवलेस तू. तेव्हा सोहम म्हणत असतो, जर मी कॅश घेतली तर ती मॉमला कळेल आणि तिने मला माझ्या म्युझिक कंपनीसाठी दिलेले जे आहेत ना पैसे ते काढून घेईल, मग काय करायचं. सोहम म्हणतो की आपण क्रिएट केला तर तसा भावला. आणि दोघंही आता अक्षरशः तयारीला लागतात, बाकीचे भावले आणतात आणि त्या पद्धतीने या दोघांनी तयारी सुरू केलेली असते आणि त्या भावल्याचं क्रिएशन सुरू केलेलं असतं. खरं तर एवढ्या छान पद्धतीने ते दोघंही तो भावला जसाच्या तसा बनवतात, म्हणजे ज्या भावल्याची किंमत जवळजवळ 5 लाख रुपये होती आणि आज त्यांनी तो भावला बनवायचं ठरवलेलं असतं आणि खरंच खूप छान पद्धतीने हे सगळं त्यांनी केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि तो भावला घेऊन दोघंही निघालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे चंद्रकांत त्याचबरोबर तिलोत्तमाला वारंवार फोन येत असतात. हो ती माझी सून आहे. मग तिलोत्तमाला सावलीच्या कौतुकासाठी फोन येत असतात. सावलीने जी काय बँड वाजवलेला असतो, मराठी भाषेचा आत्मसन्मान तिथे दाखवलेला असतो, मराठी भाषेबद्दलचा अभिमान दाखवलेला असतो, त्यामुळं सगळी लोक तिला फोन करत असतात आणि तिचं कौतुक करत असतात. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच तिथे धक्का बसलेला असतो. तिलोत्तमा पण म्हणत असते. तेव्हा चंद्रकांत म्हणत असतो काय झालं. तेव्हा सावली तिथे ते चहा देऊन तिथून निघून जाते. तेव्हा तिलोत्तमा म्हणते मला ना खरंच कळत नाहीये की ही मुलगी कशी आहे नक्की, कारण काहीही झालं तरीही मला कळतच नाहीये, म्हणजे हे आदर्श सून होण्यासारखं आहे. त्याच वेळी ऐश्वर्या तिथं असते. तेव्हा इकडे चंद्रकांत म्हणत असतो की म्हणजे मला असं वाटतंय की तुला ना आता सावलीबद्दल तुझ्या मनातल्या ज्या भावना आहेत ना त्या वेगळ्या पद्धतीने जाग्या होऊ लागलेल्या आहेत, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा तिलोत्तमा ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या म्हणजे तू असं कधी काही केलंय का तुझ्यासाठी, तू काहीतरी कामगिरी केली आणि त्याच्या इंटरव्ह्यूसाठी मला कॉल आलेत, असं कधी झालंय का. ऐश्वर्या म्हणते कधीच नाही आहे. आणि तिलोत्तमा म्हणते बघितलं ना, काल परवा काय ती कॉम्पिटिशन झाली, आता हे माझ्या मुलाचा जीव वाचवलाय, म्हणजे त्याचं तर ॲप्रिशिएशन मी केलंच पाहिजे, म्हणून या साड्या तिला गिफ्ट द्यायला आणलेत. इकडे सोहम आणि बबलू तो भावला घेऊन येतात आणि ताराला देतात. तारा मात्र जाम खुश होते. सोहमला म्हणते कसं शक्य आहे, तो तर भावला आउट ऑफ स्टॉक होता आणि तू कसं मिळवले, ऑनलाईन पण नाही आहे आणि एवढ्या लवकर. आणि मग सोहम म्हणत असतो तुला आवडला ना. बबलू मात्र तिथे वाट बघत असतो नक्की काय झालंय, रिप्लाय काय येतोय. आणि ताराला खरंच तो आवडतो. तारा म्हणते की खरंच माझ्यासाठी हा भावला तू क्रिएट केला, यातच सगळं आलेलं आहे सोहम. माझ्यासाठी तू काही करू शकतो हे मला आज कळलेलं आहे. आणि मग ती लगेचच त्याला मिठी मारते. पाठीमागे त्यांच्या उभा असतो तो बबलू आणि सोहम बबलूला तिथून ढकलतो आणि मग ताराही हसते. आता ताराने ही गोष्ट ॲक्सेप्ट केली, जिथं सोहम आहे तिथं बबलू असणारच आहे, त्यामुळं तिलाही एवढा काही आता फरक पडत नसतो. ती शांतपणे ती गोष्ट ॲक्सेप्टच करत असते. आणि त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सारंग आणि सावली दोघंही रूममध्ये असतात आणि त्यासोबतच दोघांचंही आता बोलणं चाललेलं असतं. पण पुन्हा त्याच्या लक्षात येतं की सावली काही झोपत नाही, या अंगावरून त्या अंगावरून होते. नक्की काय झालंय हा प्रश्न त्याला पडलेला असतो, म्हणून तो पाहत असतो
तेव्हा सावलीला विचारतो काय झालं. तेव्हा सावली म्हणते की मला ना अमृतावहिनींची काळजी वाटते, मला कळतच नाहीये. तेव्हा ती विचार करत असते मी सारंग सरांना सांगू का. आणि मग सारंगला सांगणं हे ती टाळते, पण तिला अमृताची जी काळजी वाटत असते त्याबद्दल मात्र ती विचार करू लागते. त्यावेळेस सारंग म्हणत असतो अगं कसं आहे माहिती आहे का, अमृतावहिनीच्या बाबतीत ना तिला बाळ हवं होतं आणि ते बाळ होत नाही, एवढाच काय तो प्रॉब्लेम आहे, बाकी असं काही नाही आहे गं. म्हणजे आता त्यासाठी मला सांग, तू पण नको एवढं टेन्शन घेऊ, होईल सगळं व्यवस्थित, असं सारंग तिला सांगत असतो. तेव्हा मात्र सावली म्हणत असते की हो बरोबर आहे, पण मला ना, तर तेव्हा तो म्हणतो जादा विचार नको करू. सावली म्हणते दादा, राजकुमार दादा, म्हणजे तिच्या डोक्यात त्याचा विचार चालू आहे म्हणून ह्या गोष्टी तिला आठवत आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली जी आहे ती आता अमृतावहिनीकडे जाणार असते आणि तिला सांगणार असते, पण सावलीला झोप लागत नाही म्हणून ती खाली येते आणि पाहते तर काय, राजकुमार आलेला असतो आणि त्याच्या मानेवरती तिला जो मार्क दिसतो तो पाहून तिला खरंच धक्का बसलेला असतो आणि ती म्हणत असते की म्हणजे ही गोष्ट अमृतवहिनींपर्यंत गेलीच पाहिजे. कारण सावलीला असं वाटलेलं होतं की त्यांच्या दोघांमध्ये चांगलं मैत्रीचं नातं असेल, पण हे नातं तर मैत्रीच्या पलीकडे गेलेलं आहे. ही गोष्ट मात्र सावलीच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि त्यामुळं सावली जी आहे ती म्हणते की नाही. आणि मग ती अमृताला हे सगळं सांगत असते आणि त्याचवेळी जी ऐश्वर्या चोंबडी आहे ती तिथं जाते आणि सावलीला तिथे जाऊन तिथे सावलीला खेचत आणते आणि मग ती सगळ्यांना सांगू लागते की ही जी आहे ना अमृतावहिनीला भडकवत आहे आणि हिच्या म्हणणं असं आहे की राजकुमार दादा यांचं बाहेर अफेअर चालू आहे. आता सावली हे सगळं कसं पुराव्याने सिद्ध करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.